अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमो दत्त. दत्तदेसी हो. दत्त गुजवाहिनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज तुमच्याशी संवाद साधत असताना मोठा आनंद होतोय. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की सध्या गणेशोत्सव संपूर्ण भारतवर्षामध्ये नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा अनेक ठिकाणी मोठ्या जल्लोषामध्ये साजरं होते. आणि या गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक सोहळे, अनेक उपक्रम, अनेक धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम या सर्वांची अगदी रेलचेल असते. तेव्हा थोडासा विचार केला की गणपती प्रत्येकाचा आराध्य आहे आणि शास्त्रामध्ये असं वर्णन आहे की कुठलंही जर कार्य तुम्हाला करायचं असेल तर सर्वप्रथम गणपतीला वंदन करा, म्हणजे ते कार्य निर्विघ्न पूर्णत्वात जात असतं. आणि त्या अनुषंगाने ज्यावेळेस दत्तचरित्र आम्ही पाहतो, कारण की दत्तदेसी योगेश दाभाडे जर म्हटलं तर दत्तचरित्र आणि दत्त महात्म्य, दत्तप्रभूंच्या लीला गुणवर्णनाचं काम या गोष्टी समोर येतात. कारण की आम्हाला दत्त महात्म्याशिवाय जमत नाही. मग अशा वेळेस आम्ही ज्यावेळेस गुरुचरित्र पठण करतो, श्रवण करतो, दत्त महात्म्य वाचतो, दत्त महात्म्याचे पारायण करतो, दत्त महात्म्यावरती चिंतन करतो, दत्त महाराजांचं चरित्र पाहतो, तर अशा वेळेस आम्हाला प्रकर्षाने असं जाणवतं की गुरुचरित्राच्या सुरुवातीला, दत्त महात्म्याच्या सुरुवातीला ग्रंथकारांनी त्या गजानन गणपतीचं वंदन केलेलं दिसतं. लिहिताय श्रीगुरूंचे चरित्र, लिहिताय दत्त महाराजांचं चरित्र, परंतु सर्वप्रथम वंदन मात्र दत्तचरित्र वर्णन करत असताना गणपती बाप्पांना करतात. तर मग आजचा विषय असा आहे की गुरुचरित्रातील गणपती कसा आहे. जसं ज्ञानेश्वरीतला एक गणपती, जसं दासबोध ग्रंथातील वेगळा गणपती, तसं गुरुचरित्रकारांनी गणपतीचं वर्णन कसं केलेलं आहे. गुरुचरित्रकार त्या गणपतीचं कुठलं स्वरूप मानतात, कुठल्या स्वरूपाला ते त्या ठिकाणी वर्णन करतात, तर या गोष्टीचं संपूर्ण माहिती आपण या दत्तगुचातून घेणार आहोत. तर गुरुचरित्राची फार रंजक कथा आहे, फार रसभरीत अशा प्रकारची ही कथा आहे. तर सर्वांनी श्रवण करा. फार गोड आहे गणपतीचं वर्णन. गुरुचरित्रकारांनी गंगाधर सरस्वतीने जे काही गणपतीचं वर्णन केलं गुरुचरित्राच्या सुरुवातीला, तर ते खरंच अत्यंत छान अशा प्रकारचं आहे. लक्ष ठेवा, लक्ष देऊन ऐका. फार छान विषय आजचा. गणपती बाप्पांचा गणेशोत्सव चाललाय आणि म्हणून सर्व काही हे आजचं आपलं नियोजन आहे. तर गुरुचरित्रकार म्हणजे गंगाधर सरस्वती, आणि या ठिकाणी वर्णन असं करतायत. ओम नमोजी विघ्नहरा गजानना गिरिजा कुमारा जय जय लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा. गणपती कसा आहे तो ओंकार स्वरूप आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीत वर्णन करतात. ओंकार ज्या पद्धतीने दिसतो तर ते गणपतीचं स्वरूप आहे. तर त्या पद्धतीने गुरुचरित्रकार सुद्धा या ठिकाणी म्हणतात ओम नमो जी विघ्नहरा, सर्व विघ्नांचा नायनाट करणारा गणपती. ध्यानात घ्या, विघ्न कुठलंही असो, परंतु ते दूर जर करायचं असेल तर गणपती बाप्पांकडे हे सर्व काही कार्य सोपवलेलं आहे. आणि म्हणून ओम नमो विघ्नहरा, जो विघ्नांचा नाश करतो. मग विघ्न अनेक प्रकारचे विघ्न आहेत. ग्रंथ निर्माण करायचा आहे, विघ्न आहेत. त्या काळी यवन सत्ता होती, यवनांचं आक्रमण व्हायचं. अशा वेळेस त्यांना जर सद्बुद्धी भेटली, तिकडे ग्रंथ निर्मितीचं कार्य चालू आहे म्हणून तिकडे जाऊ नये, त्याला म्हणायचं विघ्नहार. एवढी जरी गणपती बाप्पाने त्यांना सद्बुद्धी दिली तर गुरुचरित्राचं कार्य निर्विघ्न पार पडेल. कारण की गुरुचरित्राची जी निर्मिती झाली तर एका तळघरात झाली, आणि ते तळघर सापडलं कडगंजी या ठिकाणी कर्नाटकात. आणि त्या ठिकाणी आजही तिचे काही भिंती वगैरे होत्या, तर तिथून भस्माचा सुगंधित अशा प्रकारचा दरवळ येत होता. असं आताच्या काळामध्ये ते
निदर्शनास आलेला आहे. एकदम गुप्त अशी ठिकाणी गुरुचरित्राचे लिखाण झालेले ध्यानात घ्या. आणि गुरुचरित्र ब्राह्मणानेच वाचावा, ज्ञानीने लोकांनीच वाचावा असे काही नियम त्या काळी घालून दिले. त्याचं कारण हे होतं की इतरांच्या ज्याचा अधिकार नाही अशांच्या जर हातामध्ये गुरुचरित्र जर गेला तर ते गुरुचरित्राची हेळसांड होऊ शकते, गुरुचरित्राचं पावित्र्यता भंग होऊ शकते. आणि म्हणून असे काही नियम त्या काळी ग्रंथकर्त्यांनी घालून दिलेले आहेत. आणि म्हणून परकीय आक्रमण त्या काळी व्हायची, अनेक नास्तिकवादी लोक वाढत चाललेली होती. आणि त्याच्यामुळे गजानन गणपतीने त्यांना सद्बुद्धी जरी दिली तरी फार मोठं विघ्नाची शांतता झाली असं म्हणावं लागेल. आणि म्हणून ओम नमोजी विघ्नहारा, विघ्नांचा नायनाट करतो तर त्याला मी वंदन करतो. पुढे फार गोडे गजानना गिरिजा कुमार, इथं शंकर कुमार असं म्हटलं नाही बरं का, फार मस्त आहे चरित्र, ध्यान देऊ नाही का. गिरिजा कुमार असंच का म्हटलं, गिरिजा कुमारा आणि गजानन हे दोन शब्द प्रयोग केलेले गणपतीचं वर्णन करताना. ज्याला गणपतीचं तोंड आहे, आपलं ज्याला हत्तीचं तोंड आहे असा तो गणपती गजानन. आणि गिरिजा कुमारा म्हणजे ज्याचं जे स्वरूप आहे, ज्याचं जे शरीर आहे, तर ते पार्वती मातेने स्वतःच्या मळापासून स्नान करत असताना तर स्वतःपासून ते निर्मित झालेले. आणि म्हणून गिरिजा कुमारा त्याचं मूळ स्वरूप ही शक्ती स्वरूप आहे. तोम शक्तित्रयात्मक असं म्हटलेलं आहे. तर शक्ती स्वरूप त्या गणेशाचं स्वरूप असल्यामुळे गिरिजा कुमारा असं वर्णन आहे. आणि नंतर त्याला हत्तीचं तोंड बसवण्यात आलं. आणि म्हणून गजानन ते कोणी बसवलं, भगवान शिवांनी. म्हणजे भगवान शिवांनी त्या गजाननाला, त्या गणपतीला हत्तीचं तोंड बसवलं म्हणून गजानन. आणि नंतर गिरिजा कुमार असं वर्णन पार्वतीने तयार केला. पण तोंड कोणी बसवलं, भगवान शिवाने बसवलं. का बसवलं, अशा अनेक कथा, शब्द एक असतात पण त्याच्यामध्ये अनेक कथा जोडलेल्या असतात. ज्यावेळेस पार्वती माता स्नानगृहात होते आणि त्यावेळेस त्यांना कोणीतरी द्वारपाल हवा होता की स्नान करत असताना कोणीही स्नानगृहामध्ये येऊ नये. त्याच्यामुळे मग करायचं काय, तर अंगावर साठलेल्या माळाचा त्यांनी गणपती बनवला. आणि तो गणपती त्याच्यामध्ये जीव ओतला आणि तो सजीव झाला. आणि त्याला सांगितलं की कोणी जर आलं तर आतमध्ये यायचं नाही, कारण की मी स्नान करते. साक्षात भगवान शिव आले. पती ते पतींना आज्ञा पत्नीची घेण्याची गरज नसते, परंतु हा बालक तिथे बसलेला दरवाजामध्ये आणि भगवान शिवांना प्रतिकार केला, मातोश्री स्नान करताय, तुम्ही आज जाता कामा नाही. तो कोण इथे बसणारा, म्हणजे मी त्यांचा मुलगा. मग मी कोण, मला ओळखलंस का, मी कोणाला ओळखत नाही, मला मातृ आज्ञा शिरोधार्य आहे. मग भगवान शिवांचा राग अनावर होतो. त्रिशूळाचा घाव त्याच्या मानेवरती घालतात, मस्तक उडवतात, मुंडकं उडवतात. पार्वती माता पाहते, गयावया करते, कळवळा येतो, करायचं काय. ब्रह्मदेवाला सांगतात, जो पहिला प्राणी दिसेल त्याचं मुंडकं, त्याचं शिर तुम्ही घेऊन या. आणि ब्रह्मदेव जातात. सर्वप्रथम त्यांना हत्ती दिसतो, त्याचं जे काही शिर आहे तर त्याचं छेदन करून गणपतीला ते बसवलं जातं. बरं का, त्या गणपतीला ते बसवलं जातं. याला जुन्या काळातलं ते ऑपरेशन आहे, ध्यानात घ्या. शल्यचिकित्सा आहे. आताच्या डॉक्टरला ते जमतं, तर ते पूर्वीचं विज्ञान आहे आपल्या ऋषीमुनींचं, ध्यानात घ्या. आणि फार मोठा इतिहास आहे. आणि म्हणून गिरिजा कुमारा जगदंबेपासून निर्माण झाला, गोष्ट खरी आहे. परंतु शरीर शंकर भगवंताच्या रागामुळे शरीर आणि शिर वेगळं झालं, हत्तीचं बसवलं आणि म्हणून गजानन. फार गोडा अर्थ आहे. शब्द दोनच आहेत गुरुचरित्राचे, विचार करा, परंतु अर्थ किती महान आहे. आणि त्यानंतर जय जय लंबोदरा,
गणपती बाप्पाचं जे काही पोट आहे तर ते लंब उदर आहे आणि म्हणून खावं किती हे ज्यांचं मोठं पोट आहे त्यांना कळत नसतं. त्याच्यामुळे गणपती उत्सवामध्ये पाहतो मी सगळ्यात जास्त पदार्थ गणपती उत्सवात बनवले जातात आणि त्यानंतर गौरायांचा सण येतो 3 दिवसांचा गणगौराई आपण म्हणतो. तर गौरायांपुढे सुद्धा किती किती काय काय पदार्थ असतात तुम्हाला चांगलं माहिती त्यातलं. तर हे सगळे दैवत खाणारे दैवत खा प्या आणि सुखी राहा. ज्ञान किती घ्यावं याला कसल्या प्रकारची कक्षा नाही की ह्या एवढ्या कक्षेपर्यंत एवढ्या मर्यादेपर्यंत तुम्ही ज्ञान घ्या. घेत राहा शिकत राहा हे त्याच्यामधून खरा बोध घ्यायचा. जय जय लंबोदरा जय जयकार केलेला आहे गणपती बाप्पांचा. कारण की ज्ञान एवढं अफाट आहे घेतात आणि देतात सुद्धा आणि म्हणून लंबोदरा. आणि पुढे एकदंता शूर्पकर्णा असं वर्णन आलेलं आहे. एवढं गोड वर्णन गुरुचरित्रकारांनी केलंय ऐका. एकदंता काय झालं परशुराम आणि भगवान गणेशाचं युद्ध झालं त्यावेळेस त्यांचा एक दात तुटला ही कथा. आणि त्यानंतर दुसरी कथा मला जास्त भावली. अनेक कथा असतात पुराणांमध्ये नेमकी घ्यायची कोणती प्रश्न पडतो. परंतु मला भावलेली कथा आणि मला आवडलेली कथा महर्षी वेदव्यास महाभारत लिहायचं ठरवतात आणि कोणीतरी लेखक चांगला पाहिजे. कारण की वेदव्यास आहेत ते. प्रत्येक शास्त्र व्यासांचं उच्चिष्ट आहे उष्ट आहे. एकही असं शास्त्र नाही की ज्यामध्ये व्यासांनी लिखाण केलेलं नाही व्यासांनी त्याच्यावरती चिंतन केलेलं नाही. एकही शास्त्र असं आपल्याला पाहायला भेटत नाही. आणि म्हणून त्या वेदव्यासांना जर लिहायचं ठरलं तर त्यांना त्याच पात्रतेचा कोणीतरी लेखकही पाहिजे ना. तर मग ते ब्रह्मदेवांकडे गेले म्हटलं मला लेखक पाहिजे आणि या पृथ्वीतलावरती जर एखादा चांगला लेखक जर असेल तर माझ्याकडे पाठवून द्या. आपले कवी असतात नीला नीला आवायचा तोला तो लावायचा पल पल लावायचं. असे लेखक नको आहेत आम्हाला. जाणकार पाहिजे विद्वान पाहिजे. मग ब्रह्मदेव म्हटले तुम्ही भगवान शिवांकडे जा ना तेच तुम्हाला सांगतील. मग महर्षी वेदव्यास भगवान शिवांकडे गेले आणि म्हटले आम्हाला लेखक पाहिजे कोणतरी. म्हटलं आमचं गणेश बुद्धिवंत आहे प्रज्ञावंत घेऊन जा. गणपती बाप्पांना वंदन वगैरे केलं. पितृ आज्ञा. वेदव्यास घेऊन गेले. वेदव्यास सांगायला लागले महाभारताचं लिखाण करायचं बरं का. सगळ्यात मोठा ग्रंथ आहे महाभारत. भारतामध्ये 2च ग्रंथ मोठी झाली. एक रामायण आणि दुसरं म्हणजे महाभारत. परिस्थिती अशी आहे महाराज महाभारत लिहायला बसले गणेशजी. वेदव्यास सांगायला लागले. वेदव्यासांचा सांगण्याचा जे काही वेग होता जी काही गती होती एवढी अफाट होती की गणपती बाप्पांना ते लिहायला जमेना. एवढं फास्ट मध्ये ते सांगत होते. एवढे वेगवान अशा पद्धतीने महर्षी वेदव्यास सांगत होते. ते काव्य महाभारताचं त्यांना ते प्रतिभा त्यांची जागृत होती त्याच्यामुळे ते निर्माण होत होतं ते काव्य एवढ्या वेगवान गतीने की गणपती बाप्पांना लिहायला लागलं की ते हातामधला जो काही त्यांचा पेन होता जे काही टाक होता तर तो लाकडाचा असायचा पूर्वीच्या काळात. ते मोडून जायचा. मग गणपती बाप्पांनी ठरवलं इथं काहीतरी युक्तिवाद केला पाहिजे आणि म्हणून काहीतरी दणकट अशा प्रकारची लेखणी त्या काळी असणं एक गरजेचं होतं. आणि म्हणून त्यांनी जे काय आपला दात आहे हस्तिदंत हत्तीचं तोंड होतं ना गणपती बाप्पांना तर तो हस्तिदंत असा पुढे टोकदार असतो. तो हस्तिदंत एक कुडला गणपती बाप्पांनी आणि मग ते लिहायला लागले. महर्षी वेदव्यासाने सुद्धा मानलं आणि मग ती लेखणी हस्तिदंताची केली गणपती बाप्पांनी. आणि मग गणपती बाप्पांनी एकच दात राहिला. एक दात अर्ध झाला म्हणून त्यांना एकदंत असं म्हटलं जातं. आणि म्हणून त्यावेळेस गणपती बाप्पांनी ते हस्तिदंत एक खुडला स्वतःचा आणि ते लिहायला लागले.
तेव्हापासून त्यांना एकदंत असं म्हटलं जाऊ लागलं. आणि मग त्यांनी ते महाभारताचं लिखाण वगैरे केलं. आणि ते लिखाण करत असताना गणपती बाप्पा सलग ऐकत होते, सलग लिहित होते. महर्षी व्यास सलग सांगत होते. 10 दिवस झाले गणपती बाप्पा तसेच बसलेले. महर्षी व्यास सांगतायत आणि पार्थिव स्वरूप गणपती बाप्पांना आलं. आणि मग इतक्या दिवस लिखाण केलंय, मग डोकं वगैरे आता एवढं शक्य का हो? आरामच नाही. मग त्यावेळेस त्या वेदव्यासांनी गणपतीच्या डोक्यावरती दुर्वा वगैरे ठेवल्या. त्यानंतर गणपती बाप्पांना लिखाण वगैरे झाल्याच्या नंतर स्नान करून आणलं. कारण की अंगाचा तहाव होत होता म्हणून मातीचा लेप त्या ठिकाणी केला जायचा. आणि म्हणून ते पार्थिव गणेश पूजन ज्याला आपण म्हणतो तर हेच ते 10 दिवसांचं. आणि म्हणून एकदंत म्हणजे लिखाणाच्या कामासाठी हस्तिदंत स्वतःचा खुडून एका महर्षींना मदत केली गणपती बाप्पांनी. तर त्याच्यामुळे ते एकदंत आहेत. आणि शूर्पकर्ण असणं म्हणजे गणपती बाप्पांचं असं वैशिष्ट्य आहे. कान जर मोठे असतील तर ज्ञान तुमच्याकडे जास्त आकर्षित होईल. ध्यानात घ्या. दत्तगुरुबाईंनी सांगते, ऐकेल कोण? काही जण ऐकतात पण ऐकत नाहीत. हा हे मोठा प्रश्न आहे. ऐकलं पाहिजे. आणि म्हणून गणपती बाप्पा आधी श्रवण करतात, ज्ञान घेतात. आणि श्रवण केल्यामुळे काय होतं? माणसाकडे ज्ञान येतं. श्रवण जर करायचं असेल तर कान ही मोठी लागतात. ज्यांची कान मोठी आहेत, आपण म्हणतो ना काही तो फार उंच कानाचा आहे, साधी कुजबूज जरी चाली ना तर स्पष्ट ऐकलं जाते. त्याच्याविषयी कोणी काय बोलू शकत नाही. त्या पद्धतीने कान उंच असावेत. कोणाची निंदा ऐकण्यासाठी नाही, आपल्याबद्दल कमीपणा ऐकण्यासाठी नाही. भुंकणारे कुत्रे भुंकत असतात, त्याकडे हत्तीने लक्ष द्यायचं नसतं. कान उंच असावेत ज्ञान घेण्यासाठी, ज्ञान संपादन करण्यासाठी. आणि म्हणून शूर्पकर्णा, सुपासारखे कान आहेत तुझे गणपती राया. आणि म्हणून आम्ही तुला वंदन करतो असं गंगाधर सरस्वती या ठिकाणी म्हणतायत.